आपल्याला शुभेच्छा द्यायला विनंती करायला तर म्हणजे आशिष जयस्वाल आणि बावनकुळेजी आपल्या उमेदवारांनी आपल्याला विनंती केली आहे. रेड्डी साहेबांनी विनंती केली की या ठिकाणी येणाऱ्या 19 तारखेला मतदारसंघामधून उमेदवार आपले राजू पारवे यांना आपल्याला विजयी खरं म्हणजे वातावरण पाहतोय आपले खासदार कृपाल तुमानेजी यांच्या सोबत मी अनेक बैठका घेतल्या. उद्योजक आले, डॉक्टर आले, व्यापारी आले, अनेक संस्था आल्या. सगळ्यांमध्ये एक प्रचंड असा विश्वास या सरकारवर विश्वास दाखवताय. हे सर्वसामान्यांचं सरकार, हे सर्वसामान्य माणसाला न्याय देईल असा विश्वास या ठिकाणी प्रत्येकाने व्यक्त केला. मग ते उद्योजक असू द्या, व्यापारी असू द्या, कुठल्या संस्था असू द्या, आणखी कोणी असू द्या. आणि यामध्ये आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. कृपाल तुमानेजी आपले खासदार आहेत. खासदार महोदय, आपल्यालाही मी या ठिकाणी विश्वास देतो की आपल्याला देखील आपला योग्य तो मान सन्मान, जी ताकद आपल्याला द्यायची आता एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार. आज आशिष जयस्वाल यांनी सांगितलं जिथे कामं किती झाली. आशिष नवीन नवीन एक एक आयडिया आणतो आणि माझ्याकडून काम करून घेऊन जातो. त्याचं वैयक्तिक काही नसतं. त्या ठिकाणी आपले आमदार जे आहेत, हे आमदार देखील गेले 2.5 वर्ष आपलं सरकार स्थापन व्हायची 2.5 वर्षाची परिस्थिती त्यांनी पाहिली. मुख्यमंत्री सहायता निधी हा गोरगरिबांचा जीव वाचवतो. त्याच्यामध्ये एका सहीने हजारो लोकांचे प्राण वाचतात. पण अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच ठेवला नव्हता. पण या तुमच्या मुख्यमंत्र्याकडे 2-2 पेन आहेत. शाही कधी संपते माहीत पडत नाही. आणि म्हणून 220 कोटी रुपये आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले. मगाशी आशिषने सांगितलं आता शासन आपल्या दारीचा कार्यक्रम इकडे होईल. परंतु शासन आपल्या दारी हा राज्यभरामध्ये लोकाभिमुख कार्यक्रम ठरला. इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं ये शासन आपल्या दारी क्या है. बोले शासन आपके द्वार पे. सरकार के पास नहीं, सरकार लोगों के पास जाता है. और जिनकी योजना स्कीम जो है उनको वहां पर ही एक ही छत के नीचे उसका लाभ मिलता है. अरे बहुत बढ़िया है. आणि आपल्याला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लाभ निर्णय योजना 5 कोटी 30 लाख लोकांनी घेतले. कारण